छान अशी गुढीपाडवा स्पेशल डिझाइन बघूया। सगळ्यात आधी बघा मेन फॅब्रिक आणि अस्तर घेतलेला आहे, त्यावर आपण गळ्याची डिझाइन रेडी करून घेतलेली आहे ड्रॉ करून। आता आपल्याला जी ड्रॉ केलेली डिझाइन आहे म्हणजे जी लाईन आहे त्यावरच आपल्याला शिलाई द्यायची आहे। खूप इझी ट्रिक आहे गळा रेडी करण्याची, आपली फिनिशिंग सुद्धा बिघडणार नाही या ट्रिकमुळे। दोघं साइडनी लाईनीवरती शिलाई द्यायची आहे व्यवस्थित। एका साइडनी देऊन झालेली आहे आपली शिलाई, आता ही दुसऱ्या साइडने आपण देऊन घेत आहोत। व्यवस्थित शिलाई द्यायची जी ड्रॉइंग केलेली आहे त्यावरच। आता शिलाई देऊन झाल्यानंतर हे दोघं पार्ट आपण कट करून वेगळे करणार आहोत। सेंटरचा पार्ट आपला कोणत्याही कामाला येणार नाहीये, तो व्यवस्थित कट करायचा आणि साइडला काढून घ्यायचा। आता हे दोघं पार्ट बघा आपले कट करून रेडी आहे। आता आपण छोटे छोटे कट्स देणार आहोत दोघं पार्टला, म्हणजे पलटी केल्यावर कोणताही घोड येणार नाही। हे बघा व्यवस्थित दोघं साइडला आपण म्हणजे दोघं पार्टला कट देऊन घ्यायचे आहेत। कट देऊन झाल्यानंतर फॅब्रिक ओपन करायचं आहे, म्हणजे सरळ साइड करायची आहे। व्यवस्थित ओपन करायचं आणि त्यावर आपल्याला छान अशी दाब शिलाई द्यायची आहे। हे बघा हे असं ओपन करून घ्यायचं व्यवस्थित आणि त्याच्यावर दाब शिलाई देऊन घ्यायची। व्यवस्थित द्यायची फिनिशिंग मध्ये। इथे आपली ही दाब शिलाई देऊन झालेली आहे। आता आपण चारी बाजूने शिलाई देऊन घेऊया कपड्याला। व्यवस्थित चारी साइडला शिलाई द्यायची आहे आणि हा जो एक्स्ट्रा मेन फॅब्रिक आहे तो कट करून घ्यायचा आहे, म्हणजे आपला एक पार्ट रेडी होतो। सेम यानुसार आपल्याला दुसरा पार्ट सुद्धा रेडी करून घ्यायचा आहे। इथे बघा आपले हे दोघं पार्ट रेडी करून झालेले आहेत। आता आपण इथे हा काठ जॉईंट करणार आहोत, त्यासाठी आधी या काठाला अस्तर लावून आपल्याला रेडी करायचं आहे। व्हिडिओमध्ये दिसतच असेल तुम्हाला मी कोणत्या प्रकारे हे अस्तर अटॅच केलेलं आहे काठाला। व्यवस्थित त्याच प्रकारे काठ अटॅच करायचा अस्तरला आणि हे दोघं पार्ट जे आहेत या काठावर ठेवायचे आणि आपली जी कमरेची साइड आहे त्याचं मेजरमेंट घेऊन हा काठ इथे अटॅच करायचा। व्यवस्थित दोघं पार्ट हे त्या काठावर ठेवून आपल्याला अटॅच करून घ्यायचे आहेत। त्याआधी आपल्याला दोघं साइडनी पिनअप करायचं आणि त्यानंतर दोघं साइडला काठावर ठेवून शिलाई द्यायची। इथे तुम्ही बघू शकता आपण इथे आता काठावर ही साइड पार्ट ठेवून शिलाई देत आहोत। दोघं साइड आपल्याला असेच अटॅच करून घ्यायचे आहेत। आता दुसऱ्या साइडला सुद्धा आपण शिलाई देऊन घेणार आहोत। हा दुसरा पार्ट आहे आपला, तो सुद्धा आपण शिलाई देऊन रेडी करणार आहोत। व्यवस्थित फिनिशिंग मध्ये शिलाई द्यायची। हे बघा आपले दोघं पार्ट अटॅच करून झालेले आहेत इथे। आता आपण मागच्या गळ्याला लेस लावून फिनिशिंग मध्ये छान अशी डिझाइन रेडी करणार आहोत। लेस लावल्यामुळे गळ्याला छान लुक येईल। दोघं साइडला आपण आता लेस लावून घेतलेली आहे। तुम्ही बघू शकता किती छान फिनिशिंग मध्ये गळा रेडी झालेला आहे। आणि हे बघा इथे मी दोरी सुद्धा रेडी करून घेतलेली होती, ती आपण ब्लाउजला अटॅच करून घेतलेली आहे। आता आपण हा ब्लाउजचा जो फिनिशिंग लुक आहे लास्ट लुक तो बघणार आहोत। व्यवस्थित दोरीला बांधून घ्यायचा, आधी नॉट मारून घ्यायची। त्यानंतर हा आपला गळा इथे किती छान फिनिशिंग मध्ये रेडी झालेला आहे। तुम्ही हा नक्कीच गुढीपाडव्यासाठी ट्राय करू शकता। गुढीपाडवा स्पेशल हा मी नेक इथे रेडी केलेला आहे। हा जो ब्लाउज आहे तो बॅक हुक ब्लाउज आहे, त्यासाठी आपण काठाला सेंटर मध्ये कट करून बॅक हुक दिलेले आहेत फिनिशिंग मध्ये। हे बघा इथे बॅक हुक झालेला आहे गळा। हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास कमेंट बॉक्स मध्ये नक्की कमेंट करा।